गंगापूर शहरातील नवीन तहसील कार्यालयाच्या समोरून जाणाऱ्या ड्रेनेजच्या अपूर्ण व विस्कळीत कामामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेसाठी बाहेरगाव नागरिकांना देण्या जाण्यासाठी रस्त्याचे काम संथ गतीने होत असल्यास ते स्वीकारणे मिळते हे निर्माण करण्यासाठी त्रास होतो. रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जा दिसून येत असल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. सुमारे 3 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाच्या रस्त्यासाठी शासनाकडून तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ड्रेनेजसाठी केलेले खोदकाम योग्यरित्या भराव न करता व आवश्यक दाब न देता डांबरीकरण केल्यानं रस्ता लवकरच खचण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र एवढ्या मोठ्या निधीतून सुरू असलेलं रस्त्याचं काम थातूरमाथूर पद्धतीनं करण्यात येत असून कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रस्त्याच्या भरावात निकृष्ट साहित्याचा वापर, आवश्यक जाडी न पाळता करण्यात आलेलं डांबरीकरण तसेच तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो आहे. अशा परिस्थितीत निकृष्ट काम झाल्यास काही महिन्यातच रस्ता खराब होऊन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी वाया जाण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शहरातील प्रमुख रस्त्यांचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यानं निवडणूक कामकाजासाठी येणाऱ्या मतदार, उमेदवार तसेच कार्यकर्त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजावरही अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याचं बोललं जात आहे.